पितृपंधरवडा या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करतो. या कालावधीत आपले पूर्वज आपल्या स्वप्नात येणे ही स्वाभाविकच आहे. कारण आपण त्यांचा विचार करत असतो किंवा त्यांच्याबद्दल बोलले जाते. त्यामुळे जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जाते. दरम्यान पूर्वज स्वप्नात येणे हे कशाचे संकेत आहेत? पूर्वज आपल्याला काही संदेश देत असतात का? किंवा आपल्याला काही सांगत असतात का? तुमच्या स्वप्नात पूर्वज येत आहेत का? चला तर मग जाणून घेऊया त्याचा नक्की अर्थ काय आहे. पितृपक्षात जर आपल्या स्वप्नात स्वर्गवासी आई-वडील आले, त्याचा अर्थ काय होतो? त्यांना आपल्याला काही सांगायचे असते का? ते आपल्या स्वप्नात का येतात? समजा ते वारंवार तुमच्या स्वप्नात येत असतील किंवा वेगवेगळ्या रूपात येत असतील, तर त्याचा काय अर्थ समजावा? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पितृपक्षात पूर्वज येत असतील तर समजून जा, त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. स्वप्नांच्या माध्यमातून पूर्वज आपल्याला काही सांगत आहेत किंवा इशारा देत आहेत. खास करून पितृपंधरवडा स्वर्गवासी लोकांचे स्वप्नात येणे ही काही सामान्य गोष्ट नाही. पूर्वजांना तुम्हाला काही सांगायचं असतं म्हणून ते स्वप्नात येतात, असे म्हटले जाते. आपण 5 प्रकारचे स्वप्न पाहणार आहोत आणि पूर्वजांचा स्वप्नात येण्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. तुमचे स्वर्गवासी आई-वडील जर तुमच्या स्वप्नात आले आहेत आणि ते हसत आहेत, तर समजा तुमचा येणारा काळ चांगला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. तुम्हास खूप संपत्ती मिळणार असून बँक बॅलन्स वाढणार आहे, असे समजावे. धनलोभाच्या युगासह करिअरमध्ये तुमची उत्तम प्रगती होणार आहे. समजा तुमचे स्वर्गवासी आई जर तुमच्या स्वप्नात आले आणि ते दुःखी आहेत, तर समजा तुमच्या जीवनात काही वाईट होणार आहे. तुमचा येणारा काळ त्रासदायक आणि कष्टाचा असेल. कुटुंबात काही अशुभ घटना घडेल. व्यवसायात नुकसान आणि करिअरमध्ये अनर्थ घडू शकतो. घरात कोणीतरी आजारी पडणार आहे. तेव्हा कोणतेही काम करताना सावध आणि सतर्क राहा. घरातल्यांची काळजी घ्या. समजा स्वर्गवासी आई स्वप्नात आले आणि ते अगदी शांत असतील, तर समजा तुमच्या जीवनात सगळं काही शांतपणे सुरू आहे. तुमची प्रगती पाहून ते आनंदी आणि समाधानी आहेत. तुमची उन्नती पाहून ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तसेच लवकरच तुमच्या जीवनात सकारात्मक आणि उत्तम बदल होणार आहेत. तुम्हाला शुभ समाचार मिळणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण. समजा स्वर्गवासी आई स्वप्नात आले आणि ते एकमेकांशी संवाद साधत आहेत, तर समजून जा तुमची योजना पूर्ण होणार आहे. भविष्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात यश मिळणार आहे. जीवनात तुम्ही जे काही करत आहात आणि करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात शांतता आणि समाधान नांदेल आणि सगळेजण तुम्हाला कामात मदत करतील. समजा स्वर्गवासी आई स्वप्नात आले आणि ते रडत असतील, तर समजून जा त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ती इच्छा पूर्ण केली नाही. पूर्वजांच्या समाधानासाठी तुम्ही त्यांचे श्राद्ध करायला हवे आणि त्यांच्या नावाने गरजवंतांना वस्तू दान करायला हव्यात. स्वर्गवासी आई-वडिलांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा.